2 कोटी वर्षांपूर्वी आजच्यापेक्षा अगदी वेगळी असलेली ही पृथ्वी ज्वालामुखीच्या उद्रेकांनी आणि उफाळणाऱ्या लाव्हारसाने खळाळत होती. पॅंजिया नावाचा तो अखंड महाखंड अजूनही आकार घेत होता, जिथे दूर अल्फा ड्रॅकॅनिस प्रणालीतून आलेले नागा नावाचे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे परग्रहावरील जीव पृथ्वीवर उतरले. ती अतिशय उष्ण, कोरडी आणि वाळवंटांनी भरलेली पृथ्वी होती, जिथे ध्रुवीय बर्फाचे अस्तित्वच नव्हते. डायनासोर नावाचे आदिम सरपटणारे जीव त्या कठीण वातावरणात आधीच वावरत होते, ज्यांची कातडी उष्णतेत पाणी टिकवून ठेवण्यास सक्षम होती. नागांनी या तरुण ग्रहाला स्वतःचे आश्रयस्थान बनवले. हवामान त्यांच्या अनुकूल असले तरी नागांनी आपल्या पसंतीचे वातावरण तयार करण्यासाठी येथे महाकाय हवामान बदल टेट्राफॉर्मिंग मोहीम राबवली. या बदलामुळे अनेक मोठे जीव नष्ट झाले, परंतु डायनासोर टिकून राहिले आणि त्यांना अधिक वेगाने विकसित होण्याची संधी मिळाली. या नव्या वातावरणात पृथ्वीच्या समशीतोष्ण प्रदेशात घनदाट टवटवीत जंगले वाढली, ज्यामुळे शाकाहारी डायनासोरसाठी अन्नाची रेलचेल झाली. हळूहळू मुख्य महाखंड अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला. समुद्रांच्या निर्मितीमुळे पाऊस वाढला आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे तापमान थोडे कमी झाले तरी ते आजच्यापेक्षा जास्तच होते. जवळपास 23 कोटी वर्षांपूर्वी उदयास आलेले हे आर्कोसॉर म्हणजेच राजकन्या रेप्सल जातीचे डायनासोर या पृथ्वीवर तब्बल 16.5 कोटी वर्षे राज्य करत राहिले. मानवाच्या आगमनापूर्वी या ग्रहावर नागा आणि स्थानिक सरपटणाऱ्या प्राण्यांचेच वर्चस्व होते. म्हणूनच नागा स्वतःला या पृथ्वीचे खरे मालक मानतात, कारण ते या ग्रहावर वस्ती करणारे पहिले विश्वातील पाहुणे होते.